सोहळा आहे तो सुपरहिट होणारच आहे. पण मला असं वाटतं की भगवंतांच्या अधिष्ठानाला कुठलाही पर्याय नाही आहे आणि म्हणूनच आपण आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत गणेशाला वंदन करून, अर्थातच गणेश वंदनेने. आणि त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अभिनेत्री जुई बेलखळेचं. झाली होती. मामा इतके लोकप्रिय झाले आहेत याचं खरं तर निर्मात्यांनाही कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी अशोक मामांसाठी अशी काही खास गाडी किंवा अशी कुठली व्यवस्था तेव्हा केली नव्हती. असं होईल हे खरं तर मामांनाही वाटलं नव्हतं. गर्दी वाढतच चालली होती आणि आता बाहेर कसं निघायचं, तर हळूहळू वाट काढत मामा त्या गर्दीतनं गेटच्या दिशेने चालत होते. तेवढ्यात कुणीतरी मामांचं पाकिट मारलं. नाही, असं त्या माणसाला वाटलं की त्यांनी पाकिट मारलं, पण ती ॲक्च्युली मामांची डायरी होती. त्यावेळेला त्यांचे भाऊ सुभाष हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. ते गर्दीत कुठे मागे ढकलले गेले, कुठे हरवले, कुणाला कळलंच नाही आणि ते एका पॉईंटला दिसेनासे झाले. कसं बसं मामा ह्या सगळ्या गर्दीत वाट काढत काढत रोडपर्यंत पोचली. तिथेही गर्दी होतीच, पण आत होती. रोड खेळणार आहोत कारण का महोत्सवाच्या शुभारंभाचा क्षण आलेला आहे. तुम्ही अगदी तुमच्या खुर्च्यांवरती बसून राहायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे, कुठेही जायचं नाही आहे. अगदी काही क्षणामध्ये पुढचा शुभारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याची धुरा सांभाळणार आहेत महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार्स. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. सुबोध भावे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. अगदी काही क्षणात ते मंचावरती येणार आहेत आणि महोत्सवाच्या शुभारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आमच्या सगळ्यांतर्फे पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. चित्रकर्मी किरण शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, या महोत्सवाचे सर्वे सर्वा पुरुषोत्तम बेर्डे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पद्मश्री अशोक सराफ. शासनाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचं राज्यगीतही आहे. अर्थातच आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया आपल्याच जागेवर कार्यक्रमाचा शुभारंभ आपण दीपप्रज्वलनानं करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया दीपप्रज्वलनासाठी. नमस्कार आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्व उपस्थित पाहुण्यांचं, रसिकांचं आणि विशेष अतिथींचं मी सुबोध भावे आणि मी सोनाली कुलकर्णी आम्ही मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सह चित्रपताका या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आज उद्घाटन होत आहे. चित्रपट रसिकांना एकूण 41 आगळ्या वेगळ्या अशा मराठी चित्रपटांची सलग 3 दिवस मेजवानी मिळणार आहे. हे सर्व चित्रपट गेल्या 3 वर्षातले महाराष्ट्र शासनाच्या अनुदान योजनेतले अवर्ग प्राप्त चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झालेले चित्रपट, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट, राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट, कान्स फिल्म बाजारसाठी निवडले गेलेले चित्रपट तसेच काही विशेष निवड झालेले चित्रपट, अशा दर्जेदार निकषातून निवडल्या गेलेल्या 3 वर्षातल्या दर्जेदार चित्रपटांचा हा महोत्सव आहे. आणि हा महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी शासनानं अधिक कसून प्रयत्न केले. या महोत्सवातले मराठी चित्रपट महाराष्ट्रातल्या रसिकांचं लक्ष वेधून घेतीलच, पण संपूर्ण भारतभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेतली जावी, मराठी चित्रपटाची पताका सर्वदूर पोहोचावी यासाठी या महोत्सवाचं नावही चित्रपताका असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी नुकतंच अद्ययावत नूतनीकरण तयार असलेल्या या भव्य अशा पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईचा परिसर यासाठी निवडण्यात आला आहे.
अगदी आत येताना आपण महाराष्ट्राची चित्रपरंपरा जोपासणाऱ्या वास्तूत प्रवेश करतोय अशी भावना आपल्या मनात जागृत होते, यात शंका नाही, हो की नाही? रसिका, भारतीय चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात या मराठी भाषेतल्या वैविध्यपूर्ण विषयांचे, आशयाचे, मराठी भाषेतल्या विविध प्रवाहांचे, महाराष्ट्रातल्या विविध भौगोलिक क्षेत्रांचे, सामाजिक प्रश्नांचे, नातेसंबंधांचे चित्रपट यात आपल्याला पाहायला मिळतील. इतकं वैविध्य एखाद्या भाषेतल्या चित्रपटांमध्ये खऱ्या अर्थानं क्वचितच पाहायला मिळतं. आणि ही किमया केली आहे आजच्या तरुण आणि प्रशिक्षित मराठी चित्रकर्मींनी. पुणे मुंबईसह खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा भौगोलिक विभागाचे, तिथल्या संस्कृतीचे, परंपरांचे कधी मनमोहक तर कधी बंडखोर चित्राविष्कार यामध्ये बघायला मिळणार आहेत. असा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट आणि हा एक महत्त्वाचा उद्देश या महोत्सवाचा आहेच आहे. महाराष्ट्र शासन नेहमीच चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव आणि पु ल देशपांडे अकादमीच्या वतीनं नुकत्याच तयार झालेल्या या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित स्टुडिओज आणि अलीकडेच शासनाने आपल्या नियोजनात घेतलेला एनडी स्टुडिओज हे त्याचं द्योतक आहे. हे सर्व मराठी निर्मात्यांच्या कर्तृत्वाचा मोठा आधार ठरण्यासाठी सज्ज झालेल्या शासनाचं द्योतक आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांकडे बघता आणि यापुढे जाहीर झालेल्या सांस्कृतिक कार्याच्या विकासाच्या धोरणाकडे बघता महाराष्ट्रातली रसिक जनता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांची ऋणी राहील. चित्रपट रसिकांच्या आणि चित्रकर्मींच्या दृष्टीने चित्रपताका हा मराठी चित्रपटांचा महोत्सव हे शासनाचं चित्रपटांचा भवितव्याचा विचार करून त्यांनी जे पाऊल उचललंय, अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल आहे आणि त्याचा यशस्वी सुरुवात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज इथे होतीये, हे खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. तर अशा या आगळ्या वेगळ्या आणि सृजनतेनं नटलेल्या समृद्ध अशा चित्रपटांनी चित्रपताका या पहिल्या मराठी, होय फक्त मराठी आणि मराठीच चित्रपटांच्या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाची आता घडी आलेली आहे. या उद्घाटनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण आज जे मान्यवर इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम मी विकास खारगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री डॉक्टर आशिष शेलार यांचं इथे स्वागत करावं.
Lights. Silence. ही शांतता मला आवडते फार. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्याचे मंत्री श्री आशिषजी शेलार आणि माझ्या स्टेजवर बसलेले सगळे माझे मित्र आणि सगळे या कार्याशी संबंधित असलेले लोक यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो. आवाज थोडा खराब झालेला आहे, तो ऐकण्याची तयारी ठेवा फक्त. मी मोठा लकी माणूस आहे. असा लकी, एवढा लकी माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला. या महाराष्ट्रामध्ये कला, आर्ट याला जास्ती महत्त्व आहे आणि जास्ती समज पण आहे लोकांमध्ये. त्यामध्ये मी इतक्या वरच्या पदावर तुम्ही मला नेऊन ठेवले की आता मलाच कळत नाही मी आता याच्या पुढे काय करू. एकाच वर्षी तुम्ही मला महाराष्ट्र भूषण पण पदवी देत आहे. त्याच्यानंतर तुम्ही लगेच सरकारकडून ही पदवी मिळते मला पद्मश्री. कित्येक विचारतो एवढं काय केलं असेल मी, पण मी काहीतरी केलं असावं. किंबहुना माझी या एकंदर प्रकारामध्ये, या कलेमध्ये माझी एकंदर जी ओढ आहे आणि मी जे सतत तोच विचार करून मी सतत पुढे काम करत राहिलो, कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, त्याचं हे प्रतीक आहे. त्याचं हे मला मिळालेलं फळ आहे असं मला वाटतं. फार कमी ह्याच्यात मिळतं आहे, कमी लोकांना असं मिळतं. आणि आज आपण सगळ्या जनतेनं, तुम्ही जर मला पाठिंबा दिला नसतं तर हे शक्यच झालं नसतं.
कारण आर्टिस्ट हा कितीही असला चांगला तरी तो जी आपली कला सादर करतो ती किती लोकांपर्यंत पोचते आणि किती मान्यवर त्याला आपली साथ देतात याला जास्ती महत्त्व राहतं. एकटा एक माणूस काही करू शकत नाही. तुम्ही माझ्यावर कायम राहिलात, यापुढे तुम्ही कायम राहाल असं मला वाटतं. आपल्या महाराष्ट्राचं नशीब आहे की आपल्याला आशिषजी शेलारांसारखे मंत्री मिळाले. चित्रपताका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ कलावंत, ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी या रंगभूमीची आणि मराठी माणसाची कित्येक वर्ष सेवा केली असे आमचे जब्बार पटेल साहेब, आमच्या विभागाचे सचिव आणि आपल्या सगळ्यांना या सुविधा उपलब्ध करण्यामध्ये सर्व प्रक्रियांचा काटेकोर पूर्ण व्यवस्था करणारे आमचे खारगे साहेब, ज्यांचे परिश्रम या महोत्सवाला सर्वात जास्त आहे अशा आमच्या स्वाती मसे पाटील मॅडम, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी अतिशय ज्यांनी मुलांचं मार्गदर्शन केलं आणि करतायत असे पुरुषोत्तम बेर्डेजी, किरण शांतारामजी, मिनल जोगळेकरजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर मला अतिशय आनंद होतो हे घोषित करण्यामध्ये की या देशातील पहिला आंतरराष्ट्रीय मराठी महोत्सव आजपासून सुरू झाला हे आज या ठिकाणी घोषित करतो. आपले सिनेमे 2016 पासून, बरोबर आहे ना, आपण कानला घेऊन जायला लागलो सरकारच्या वतीने, पण काही महोत्सवांना आपण मदतही करायला लागलो. ती परंपरागत आहे. आमचे जब्बार पटेल साहेब पुणे फिल्म फेस्टिवल अतिशय उत्तम पद्धतीने करतात, जगभरातील लोक येतात. आमचे किरण शांतारामजी मुंबईमध्ये एक फिल्म फेस्टिवल करतात, जगभरातले सिनेमे येतात आणि झालं पाहिजे. यांच्या उपस्थितीमध्ये हा आंतरराष्ट्रीय मराठी फिल्म महोत्सव होतोय याचाही मला अतिशय आनंद आहे. आजचा दिवस अजून एका कारणाने आपण नोंद करून ठेवावा असा आहे, कारण दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर कुसाळकर या सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांनी मला जी माहिती दिली त्यानुसार राजा हरिश्चंद्र हा जो पहिला सिनेमा दादासाहेब फाळके यांनी विश्वाला दिला त्याचा पहिला प्रीमियर ऑलिम्पिया थिएटर गिरगाव येथे झाला. तो दिवस म्हणजे 21 एप्रिलचा दिवस. आणि याला आता 112 वर्ष झाले. 112 वर्षापूर्वी ज्या सिनेमाचा प्रीमियर ऑलिम्पिया थिएटर गिरगाव येथे झाला आणि ज्यांनी दृकश्राव्य एका अर्थाने पूर्ण देशाला आणि जगाला दाखवलं की सिनेमा हा असा बनवता, त्या आपल्या एका मराठी माणसाचा कलाकृतीच्या प्रीमियरचा आजचा हा दिवस आहे.
आणि म्हणून हा नोंद करण्यासारखा आहे. मी तर खारगे साहेब आपल्याला विनंती करीन, जगभरातल्या ज्या मोठमोठ्या इव्हेंट्स होत असतात त्या सगळ्या इव्हेंट्सना तारीख आणि महिना ठरलेला असतो. कारण जगभरातली जी लोक फिरणारी असतात त्या सगळ्यांना वर्षभराचं 2 वर्षाचं स्वतःचं वेळापत्रक हे लावायचं असतं. कारण त्या पद्धतीनेच ते त्यांची मार्गक्रमणा करू शकतात. जसा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाओसला तो कधी होणार ठरलेला आहे. कान फिल्म फेस्टिवल कुठल्या महिन्यात होणार तो ठरलेला आहे. तसा यापुढे मसीह पाटील मॅडम 21 एप्रिल दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीला अभिवादन करून मराठी चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा याच काळात सुरू होईल हे आपण सगळ्यांना 41 सिनेमे आपण दाखवणार आहोत. त्या सिनेमांचं कॅटलॉग या ठिकाणी प्रसिद्ध केलं. एक मोठी परंपरा मराठी सिनेमाची आणि मग त्यातल्या प्रत्येक अंगाची त्यात काम करणारे कलाकार आहेत, त्यांची आहेच. संवाद, लेखन, नेपथ्य, संगीत, गीतकार या सगळ्यांनी नटलेला आपला मराठी सिनेमा जर पूर्णपणे पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो काही ना काही महाराष्ट्राला आणि जगाला देणारच आहे. पण याचं अवलोकन आणि याचे योग्य मुद्दे जगासमोर मांडणं यामधले प्रयत्न अजून करण्याची आवश्यकता आहे. अशोक सराफ साहेब बोलत होते, म्हणाले मी ब्लँक झालो. तुम्ही इथे बसलेल्या कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला स्पेस कधी ब्लँक ठेवलाच नाही. तुम्ही प्रत्येकाच्या आमच्या आयुष्यातला प्रत्येक कोणा काय दडलेलं होतं ते बाहेर काढलं, ते फुलवलं, ते पूर्ण भरून दिलेलं आहे. तशीच मंडळी समोर आहेत बरीचशी. मी सगळ्यांची नावं घेत नाही. सगळी शेवटी आला म्हणून श्रोत्रीचं नाव घेतो. कामामुळे उशीर आणि म्हणून या सगळ्या तुम्ही मंडळींनी अतिशय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिलाय. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलाय. मराठी चित्रपटांचे धन्यवाद करावे तेवढे कमी. सोनालीताई, तुम्हाला माहित नसेल मी भुक्तभोगी आहे. 2 सिनेमे मी काढलेत मराठी आणि दोन्ही अनुदान पण नाही घेतला. त्यामुळे चटके मला माहिती आहे. या सगळ्या चटक्यातून आतापर्यंत आपण आलो, पण पुढचा टप्पा महत्वाचा आहे आणि ज्याचा उल्लेख खारगे साहेबांनी केला. त्या पुढच्या टप्प्यातली आव्हानं मला इथे मोठ्या प्रमाणात युवक युवती दिसत आहेत. हे आता तुमच्या हातात आहे. जगासमोर आव्हान आहेत, चित्रपट सृष्टीसमोर आव्हान आहेत. मला किरण शांताराम जेवण म्हणाले की मल्टिप्लेक्स मराठी चित्रपटांसमोर आव्हान आहे. खरंय, स्क्रीन्स मिळत नाही, खरंय. आपण त्या मी बाजू कोणाची घेत नाही. त्या मल्टिप्लेक्स चालवणाऱ्यांना पण आव्हान आहे. ते OTTचं आहे, सिनेमा चांगला निघण्याचा आहे. या सगळ्यातून लोकांच्या आवडी सवयी बदलल्या आहेत. 5 डे टेस्ट क्रिकेट कोणी बघायला तयार नाहीये. 2020 बघताना सुद्धा मनात डोकावत आहे 10ची असली तर बरंच. डिजिटल क्रांती झाली आहे. आता दिग्दर्शक पुण्याच्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा फिल्म सिटीमध्ये बनतील असं नाही आहे. आता दिग्दर्शक घराघरात बनत आहेत. एडिटिंग घराघरात चालू आहे.
मिक्सिंग घराघरात चालू आहे. कॉन्टेंट क्रिएशन चाळीमध्ये, गावठाणामध्ये, इमारतींमध्ये चालू आहे. इन शॉर्ट बनवणाऱ्या फिल्म्स पूर्वी होत्या, आता बनवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माझ्या मनोरंजनाची आवड परिपूर्ण करण्यासाठी सिनेमागृहात जाण्याची गरज नाही, माझ्या खिशामध्ये आहे. मग या वेळेपासून तंत्रज्ञानापर्यंत या सगळ्या आव्हानांना माझा मराठी चित्रपट सामोरा कसा जाणार? एआयचा जमाना आहे, मशीन लर्निंग आहे, क्वांटम कॉम्पिटिशन आहे, IT पूर्णपणे आहे, कारण IT मिनिस्ट्री माझ्याकडे. मग या सगळ्यामध्ये मी परंपरागत मराठी सिनेमा, या परंपरागत मराठी मनाला नक्की बुरळ घालेल, उद्याही घालेल, याच्याबद्दल शंका नाही. पण जगभरातली लोक जोडेल का? माझी उद्याची पिढी जोडेल का? संगीतातल्या टेक्नॉलॉजीची आवड, इफेक्ट्स, साऊथचा उल्लेख कोणीतरी केला, तुम्ही केला सुरूची. आणि मग इफेक्टच्या पूर्णपणे परिपूर्तता करणारे सिनेमे, यात सगळ्यात आर्थिक गणित महत्वाचं आहे. मी एक झोप नावाची शॉर्ट फिल्म बघितली. मी तुम्हाला सांगतो की मी 8 ते 9 मिनिटाची अशी फिल्म याआधी पाहिली नव्हती, पण त्या 8-9 मिनिटांमध्ये पूर्ण विषय ताकदीने पोचवला. ती फिल्म बघितल्यावर मला असं वाटलं की अरे, यातना माझं मनोरंजन किंवा सामाजिक भान आणि शिक्षण जर परिपूर्ण होणार असेल तर 1.5-2 तासाचा सिनेमा याच्यासमोर आव्हान आहे. दोघेही चालले पाहिजेत. पण या सगळ्या आव्हानांसाठी मला असं वाटतं आजच्या कालखंडातला, या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आजच्या कालखंडातला दादासाहेब फाळके कुठे आहे? आजच्या कालखंडातले दादासाहेब फाळके ही आता काळाची आवश्यकता आहे. या आवश्यकतेला समोर घेऊन विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यात आम्ही सरकार म्हणून, शासन म्हणून मागे राहणार नाही. मी मंचावरच खरगे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता ठरवलंय, आज घोषितही करतोय, तंत्रज्ञानाच्या आव्हानावर मात करण्यासाठी मराठी सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शक निर्मात्याला प्रोत्साहनात्मक मदत आर्थिक करण्याची योजना आज आम्ही आज घोषित. भाषेवरची भांडणं आम्ही पाहिली हो, रोज पाहतो. भाषेवरचे उपद्व्याप समोर पाहतोय, करणाऱ्यांना लखलाभ आहे. होय, मराठी भाषा टिकली पाहिजे, जगली पाहिजे, वाढली पाहिजे. मराठीच महाराष्ट्रात चालली पाहिजे. पण मराठी सिनेमाला, मराठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, मराठी सृजनशीलतेला प्रोत्साहन आणि मदतीचा हाती पाहिजे. आणि शासनाची ती भूमिका आहे. विरोधाने माझी भूमिका वाढेल हा एक भाग झाला, पण माझ्या विरोधाने माझ्या भाषेबद्दल अन्यांच्या मनात तेढ निर्माण होईल की नाही, हाही संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून आम्ही शासनाने ठरवलंय या सगळ्या विषयात उभं राहायचं. मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यातलाच भाग आहे. मातृभाषेमध्ये शिक्षणाची व्यवस्था असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यातलाच भाग आहे. मराठी शाळेमध्ये अनिवार्य शिकणे हा आमच्या योजनेचा त्यातलाच भाग आहे. न्यायालयामध्ये मराठीचा वापर अनिवार्य करणे आमच्या योजनेचा त्यातलाच भाग आहे. केंद्रीय परीक्षा केंद्र सरकार जेव्हा यापुढे करेल, ती रेल्वे असेल वा CRPF असेल, ती मराठीत पण झाली पाहिजे. हे आम्ही केलं, त्यातलाच भाग आहे.
2016ला मराठी सिनेमा कान्समध्ये सरकार घेऊन जाईल. बोलणाऱ्यांच्या सरकारमध्ये कोणी नेलं नाही. आमच्या सरकारमध्ये आपल्या आशीर्वादाने त्यातलाच भाग आहे. आणि आज हा आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव हाही त्यातलाच भाग आहे. आणि म्हणून आजपासूनच्या होणाऱ्या या पुढच्या टप्प्यातल्या आव्हानातल्या यज्ञामध्ये मला तुमच्या सगळ्यांचं योगदान हवं आहे. आणि ते योगदान तुम्ही द्याल तरच अशा चित्रपट महोत्सवांची यशस्वीता होईल. ती पूर्णतेने व्हावी या दिशेने आपण सगळे एकत्र येऊया. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशिषजी.